अहो अहो अगे टवळे, त्यासाठी गावाला जायचं होतं का तुला? मी नसतो आलो तर अजून काय काय केलं असतं. अहो तुम्ही समजताय तसं आम्ही कायच नाही केलं. काही नाही केलं. त्याच्या मिठीत काय करत होती? हा, तरी तुला 1000 वेळा सांगितलं होतं आधी मी, त्या सूर्याला भेटायला जायचं नाही म्हणून. कशाला गेली होती? दार उघड जा. नमस्कार वहिनी. काय रे संजय, एवढा घाईत का बोलवलं? काय झालंय? हे बघ बंटी, मला त्या सूर्याला एवढा त्रास द्यायचा आहे ना, त्याची जीव द्यायची इच्छा झाली पाहिजे. काय? हा, त्यांनी काय केलंय असं? त्याने काय केलंय? अरे गावात असतो का कुठं असतो तू? गावात काय घडतंय तुला माहित नाही होय? काय घडतंय? काय घडतंय? ही रक्षाबंधनला गेलो होतो ना, सूर्याला भेटायला गेली होती. नुसतं भेटायला नाही, एकमेकांच्या मिठीत बसली होती. शाळेला त्या सूर्याच्या. नाही 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 नाही, हे का असे सहजासहजी नसून भेटले. यांना 100% तर राहुलाची साथ असणार आहे. ह्यात त्यांची काय चूक नाही. मीच त्यांना कॉल करून बोलवलं होतं. तू बसती का आता? हे बघ, त्या राहुल्याचं मला नाही माहित. त्या सूर्याला सोडणार नाही मी. त्याचा काटा काढलाच पाहिजे. हे बघ, तू यात नको पडू. त्यांची कशी कातडी सोलायची ना, मला चांगलंच माहिती आहे. साल्यांना दुसऱ्यांच्या संसारामध्ये डोकायची लय सवय लागली आहे. भाड खवसले. हे बघ बंटी, तू काय करणार आहे ना मला नाही माहित, पण घरादाराची इज्जत चव्हाट्यावर नाही आली पाहिजे. तू काळजी नको करू रे. या कानाचं त्या कानाला पण कळणार नाही, पण त्यांची हाडं मोडणार हे नक्की. चल येऊ काय? येऊ काय? बंटी, खरंच यात त्यांची काय चूक नाही. तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या. तर आता संजय, तुला तो सूर्या पाहिजे आणि मला तो राहुल्या आहे. चला, त्याच्यामुळं माझी अंजली माझ्यापासून लांब चालली आहे. त्याचा कसा काटा काढायचा ना मला चांगलंच माहिती आहे. चल येतो. अहो अहो राहुल्या, हा आपण ना त्या भावनीचा नवरा आला नाही का, तेव्हाच सूर्याला सांगायला लागत होतं, सूर्या पळ, सूर्या पळ. अरे पळाला असता ना तेवढाच तू. वायब्या, तुला का नाही अजिबात अक्कल नाही. बघ का? आता मी काय केलं? जे सगळं झालंय ना तुझ्यामुळे झाले. कसं काय? तू का पळालास आधी? अरे मी लय घाबरलो होतो म्हणून मी गेलो पळून. मग तू का लागला माझ्या मागं? आम्हाला अक्कल नव्हती ना म्हणून पळालो. हां, आता कळलं का? तुला तर अजिबात गांभीर्य नाही कुठल्या गोष्टीचं. हा रे, असं काय घडलं ना तर मी लगेच तिथून पळून जातो. माझ्या मेंदूच तेव्हा चालत नाही. माझ्या मेंदून असा कासवाने हळूहळू चालत. मला वाटत आहे ना हे सगळं तुझ्याचमुळे झालं. माझ्यामुळे झालं. मग कोणामुळे झाले? तुझ्यामुळे झालं. अरे तुझ्यामुळे झाले. वायब्या शांत बसा. तू शांत बस. बसा. खरं तर हे सगळं माझ्यामुळेच झालं. मी जर तुम्हाला सांगितलं नसतं तर ते दोघे भेटलेच नसते आणि असं काही घडलं पण नसतं. वायब्या, यात तुझी काही चूक नाही बघ. स्वतःला दोष देऊ नकोस. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिली होती ना, त्यामुळे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हात आहे. अरे पण राहुल्या, आपल्यामुळं तिचा नवरा तिला आता कसा रेटील ना, चाप 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 फटका घेत असला. आता आपण करायला जातो या आणि होतं याकडेच. कसं काय असं होतं? आपण चांगलं व्हावं म्हणून आपण प्रयत्न केला होता, पण त्याचा नवरा मध्ये आला
आपण भावनाला भेटून तिच्याबरोबर बोलून सूर्याला बरं वाटलं असेल ना, आणि तो नक्की त्याच्या आठवणीतनं बाहेर पडेल बघ. सूरजाचं मन हलकं झालं, पण भावनाच्या मनावरचं ओझं वाढलं ना. आता तिच्या संसारात किती अडचणी निर्माण झाल्या, आणि आता तिच्या नवऱ्यानं तिला काय केलं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे काय केलं ना नाही आतापर्यंत केलं पण असेल. सांग 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 2-4 वाठावल्या असतील. तू गबस बाबा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघ. त्यामुळे जास्त नका विचार करू. हां, मला पण तेच वाटत आहे. आता देव तारी त्याला कोण मारे. आलती ती बेटा आहे, मग मार खाणारच ना ती. अरे पण ते जाऊ द्या. तिच्या नवऱ्याने आपली कंप्लेंट जर पोलिसात केली तर. अरे तुम्हाला माहित नाही, ती पोलीस अशी टायरमध्ये घालून फटकी द्यात. आणि ते जाऊ द्या, आपल्यावर जर कंप्लेंट झाली ना, बरं ते विसरा. मग आता काय, आता जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग 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 पिसिंग. ए वाय ब्या, गप की जरा. असं काय पण होणार नाही. आणि जर असं काय झालं ना, आपण जे काय असेल ते खरं सांगून टाकायचं. नाही नाही, भावनाचं नाव नाही घ्यायचं यामध्ये. का? अरे तिने हे सगळं सूर्यासाठी केलं ना. तो यातून बाहेर पडावा म्हणून तिने हे सगळं केलं. आता तिचं नाव या सगळ्यामध्ये घेतलं तर तिला अजून काय काय सुचावं लागेल ना, माहित पण नाही. हे बघा, असं काय पण होणार नाही. त्यामुळे जास्त नका विचार करू. अरे राहुल्या, इकडे काय करताय? तुला काय करायचंय? मला काय करायचंय? अहो सगळं इथून पुढं मलाच करायचंय की. नाही म्हणजे तुमच्या सारख्यांना सुधारायचा पुढाकार मलाच घ्यावा लागणार आहे ना. झालं तुझं? जातो, लय काम आहेत. अहो कामं कसली, धंदा म्हणा की धंदा. नाहीतरी दुसऱ्यांचं राखण करायचा धंदाच उघडला ना तुम्ही दोघांनी. खावा राहुल शेठ, तुम्हाला काय समजत होतं मी, आणि तुम्ही शे नाही आवडलं आपल्याला हे. ए, तुला जे बोलायचं ना सरळ बोल. अरे सरळच बोलतोय, अजूनपर्यंत तरी सरळच बोलतोय. जर वाकड्यात घुसलो ना, तुमच्या दोघांची लाकडं पर नदीत सापडतील. का रे, तुम्हाला दोघांना राखण करायची लय सवय लागली ना. माझ्या आणि अंजलीच्या वेळेस पण तुम्ही दोघंच आहे बरं का राखण करायला. ए बंट्या, लायकीत राहा, नाहीतर काय राग आला बाबूला. खरे भाड्या, दुसऱ्याच्या बायकोला स्वतःच्या मित्रासोबत भेटवायला लाज नाही वाटत तुला? गावात नुसतं सरळपणाचा सॉंग आणायचं आणि गावाच्या मागे असं. ए, तुला माहित नाही ना तर मध्ये पडू नकोस. तेच तेच मी पण म्हणतोय, तुम्हाला दोघांना काही माहित नाही ना, तर माझ्या आणि अंजलीच्या मध्ये अजिबात पडायचं नाही. तुला कितीदा सांगितलं रे ते असे बोलू नको म्हणून. इथून पुढे जर बोलताना दिसला ना तू, तुला असा गायब करीन ना, तुला शोधायला पण तुझ्या बापाला वर जावं लागेल. ए बंट्या, आम्ही काय नाही केलं. त्या भावनीला सूर्याला भेटायचं होतं, तीच म्हणाली होती म्हणून आम्ही तसं केलं. तुम्हाला शेवटचं सांगतोय, त्या भावना आणि अंजलीपासून ना 4 हात लांबच राहा. नाही तुमची अशी अवस्था करीन ना, तुम्ही स्वतःला पण ओळखणार नाही. आणि हा, तुझ्या त्या मजूर मित्राला पण सांग, ते गाईबानं काल मी नव्हतं म्हणून वाचलं, त्याची आशिकीच बाहेर काढली असती सगळी, नाही का? बंटी,
एवढ्या घाईत फोन करून का बोलवला आता इकडं? अगे काय माया, तू घरात बसलेली असते नुसतं. असं घरात बसून गावात काय चाललंय तुला काय कळणार? आता गावात काय भानगडी चालत ह्याचं मला काय करायचंय? आणि भानगड आपल्याच माणसाची असली तर? म्हणजे काय झालंय गावात? हा मॅटर झालाय सुरजाचा. सूर्याचा? आणि काय मॅटर झालाय? सुरजा त्या भावनाला भेटायला कापूस गर्दाला गेला होता आणि त्याला घेऊन जाणारे हे वैव्यान रावल्या. अंजली पण होती त्यांच्यासोबत. आणि मग काय, हे काय आला त्या भावनाच्या नवऱ्याला, आला तिकडं ए मारलंय त्या भावनाला. लेखनच होती बिचारी. मला माहितीये राहुल नसलच तिकडे गेला, ती अंजली घेऊन गेली असेल. ए ते रावल्या काय लय शहाणा नाही. आता कसं, तू आपल्या टीमची ना म्हणून तुला सांगितलं. याचा बघ तुला काही फायदा होतोय का, कळालं? आता काय चहा प्यायचं? नाही चला या मग. येते. सूरजा, भेटलास का भावनाला? हा भेटलो. तुला कसं माहिती पण मी भावनाला भेटायला गेलतो ते? सांगते. तिथं तिचा नवरा पण आला होता ना? हा. अरे अख्ख्या गावभर झालंय सगळं, मला कसं माहित नाही म्हणजे? आता मला सांग, तिकडे भावनाला कोण घेऊन आलं होतं? ती अंजी. मग भावनाच्या नवऱ्याला कोण घेऊन आलं असल? विचार कर जरा. जाऊ दे, तू सोड, तू नको विचार करू, मीच सांगते. ती अंजीच घेऊन आली असेल तिकडं भावनाच्या नवऱ्याला. आता राहुल आणि वैभ्या तुझे मित्र, ते असं करते तुला वाटतं? मला नाही वाटत ती दोघं असं करते. मला असं पण नाही वाटत की अंजी असं करेल म्हणून. दोघे काय पण नको सांगू. आता कसं असतं माहितीये का, जी लोक एवढी शांत असतात ना, तीच अशी 12 बोड्याची असतात. आता वाईट नको वाटून घेऊ, पण जे खरंय ते खरंय. तिनेच बोलवलंय भावनाच्या नवऱ्याला तिथं, आणि हे समद घडून आलं बघ. आता गावभर बघ कशी तुझी नाचक्की झाली. मला तर लय वाईट वाटते, पण काय करणार, तू चुकीच्या लोकांना आपलं समजतो ना. बघ बाबा आता काय करायचं ते. मी जाते, मी आपलं सांगायचं काम केलं. अंजय, अगं इकडे कायला चाललोय आपण? सूर्या संग बोलायचं. सूर्या संग? का ग, काय झालं? तुला नंतर सांगते, आता चल. माझं तरी वेळ खराबच चाललाय, निदान तू तरी नीट चाल. सूर्या, सूर्या, अरे आवाज का नाही देते? अनोळखी लोकांना आवाज नाही देत मी. अनोळखी? अरे बहीण मानतो ना मला, माझा अनोळखी कशी काय झाले मी? हा मानतो की. राखी बांधली ना तुम्हाला, मग असं का केलं? मी काय केलं? काल भावनाला घेऊन आली होती ना मला भेटायला, हा. आणि तिच्या नवऱ्याला पण. नाही, तिच्या नवऱ्याला मी नाही बोलवलं. नाही ना, स्वप्न पडलं असं नाही का त्याला? अरे असं का म्हणतोय? मला तर माहित पण नव्हतं तू येतोय का नाही, मग मी असं का करन? झालं का तुझं? तुझ्या असल्या भोळ्या चेहऱ्या मागं असं काहीतरी असेल, खरंच नव्हतं माहिती मला.
अरे सुरजा, खरंच मी काय नाही केलं. मला हे सगळं आधी माहिती असतं ना मी तुला इथं उभं पण केलं नसतं. जा सुरजा, जा म्हणतोय ना, हात जोडतो, जा. अंजी, अगं सुरजा असं का बोलला? काय केलं तू? अगं काल भावना आणि सुरजा भेटायला गेलते आणि तिथं त्या भावनाचा नवरा आला होता आणि तिला घेऊन गेला. तो कसा काय आलता तिथं? आता ते मला काय माहित. मग सुरजा तुलाच कसं काय बोलला? अगं त्याला वाटतंय की मी त्याच्या नवऱ्याला फोन करून बोलवलं. मग तो का फोन केलता? मी कशाला करीन, तू राहू दे, चल. राहुल, हे राहुल, राहुल, इकडे येस होय. माया, हा, इकडे कुठं गुदडी घेऊन? अरे झोपायला आले तुझ्या घरी. काय झोपायला? हो, कशाला? माझ्या घरी कुणीच नाही ना, मग माझी आई जाता जाता म्हणली होती राहुलच्या घरी जाऊन झोप. आमच्या पण घरी कोणीच नाही. बाबाने आई पण गावाला गेलं. आम्ही चाललो देवळात झोपायला. मग मी आता एकटी कशी झोपू? थांब की तू माझ्या सोबत, आपण दोघं झोपू आपल्या घरात. ए, आपलं चुपलं काय नाही हं? गप जा तुझ्या घरी आणि जाऊन झोप. आता कशी जाऊ? अरे पाय दुखतोय ना माझा, आणि तू काय मला आता उचलून येऊन सोडणार आहे का माझ्या घरी? कशी जाऊ म्हणजे? जशी आलीस ना तशीच घरी जा आणि जाऊन झोप. निघ. ए राहुल, झोपू दे की. मामी असत्या ना, तर मामी म्हणल्या असत्या की माया झोप इथंच आजचे दिवस. आपण लहानपणी खेळ खेळायचो ना, विसरलाच वाटतं. मैत्रीण आहे ना मी तुझी, मग झोपू दे की आजचे दिवस इथं. बर, झोप. मी हाय बाहेर. राहुल्या, अरे तू इकडे का झोपलाय का? आता हा इकडं कशाला आलाय? ह्याच्यामुळे तर सगळ्या प्लॅनची वाट लागल. उठ, चल, देवळात झोपायला जायचं आपल्याला. ओ करा, काय झालं? अरे तांबाखू खाली काय झाली? ताप आलाय. ताप आला? माझा आवाज बदलून काला बोलतोय? ताप घशात गेलाय. घशात गेलाय? अरे डोक्यात गेला, मी ऐकलंय. हा घशात कधीपासून जायला लागला? नवीनच आहे ना. नवीनच आहे? मग थांब, मी तुझ्यासाठी ना जुलाबाचं औषध घेऊन येतो. एक गोट प्याला ना, चरचरा त्या ताप घशातून बाहेर पडेल बघ. चरचरा. नको. का नको? नको. अरे थांब, मग मी डॉक्टरांना घेऊन आलो. नको. का? असं कसं? अरे तू माझा जीवाभावाचा मित्र आहे, तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. अरे तुला जर मध्यरात्रीला काय झालं तर मग तुझी काळजी कोण घेणार? थांब, मी इथं झोपतो. तुझा झोपतो, थांब. तुला काय अक्कल आहे का रे वैब्या? ए माया, काय झालं ओरडायला? ह्याला विचार. अरे ही इथं काय करते? हाय तू येऊन झोपला होता. अगं मला वाटतं हाय. तुला काय पण वाटन. तू इकडे का आले? मी इथं झोपायला आले राहुलकडे. मी इकडे झोपायला आले राहुलकडे. तुला का तुमचं घर नाही का? माझ्या घरचे बाहेरच्या गावाला गेलेत, म्हणून मग मी इकडे आले झोपायला. पण तुला नाही का तुझं घर? अगं मी याला बघाय आलतो. वा रे बाजरा, ही इकडे झोपायला येणार होती म्हणून तू तेवढं झोपायला नाही आला ना रे. बरं चालू आहे रे तू. ए वैब्या, अशी एक लावीन ना, जाशील भिंतीच्या पलीकडे. बरं जाऊ दे, तू झोपायला आले ना. एवढी नटून टटून काला आले? म्हणजे मी भारी दिसते? भारी? हॅड शे,
अगं तुझ्यापेक्षा आमच्या शेतातलं उभं केलेला बुजगाव ना भारी दिसते. काय गोंडच दिसतंय. येतो जातो ना सगळ्या बाया त्याच्यावर लाईन मारत असतात. योको बाईनं ना त्याला डोळा मारला, ते बुजगावनं चक्कर येऊनच पडलं ना. झालं हं. पडलं बस ना हं. मग आता निघ. ए तू निघ. हा माझ्या मित्राचं घर आहे, हा माझ्या मित्राचा बेड आहे. मी इथंच झोपणार. अरे पण गोदड्याच नाही, तू कसं काय झोपणार? गोदड्या कशाला पाहिजेत? अगं आम्ही दोघं एकाच गोदडीत झोपल. शी एका गोदडीत? शी शिकाला शी. अगं आम्ही बारीकपणात तर एकत्रच झोपायचो. लंगोट्या यार आम्ही. मग निघा आता बाहेर. बाहेर कुठं? मी इथं झोपणार रे. तुझा बाहेर पळ. ऐ, आज मी पहिल्यांदा आले इथं, त्यामुळे मी इथंच झोपणार. ए इथं मी झोपणार. मी झोपणार. मी झोपणार. अरे मी झोपणार. मी झोपणार. मी झोप. बस. राहुल आता तूच सांग इथं कोण झोपणार? राहुल्या सांग सांग. अरे आता तूच सांग इथं कोण झोपणार? वैद्या. अरे बाबा पुढे बोलायचीच गरज नाही. बस मन जिंकलं तर. ऐकून तर घ्या आधी. बाहेर चल झोपायला. तिला इकडे झोपू दे. कळलं का इथं कोण झोपणार आहे? जा आता बाहेरच्या कोपऱ्यात झोपायला. चल. हे थांब थांब थांब. माया अगं तुझा तर पाय दुखत होता ना? हा दुखतोय की मग आता नाही दुखत तो? हे काय दुखतोय ना, इथं दुखतोय थोडासा. अयो अगं पण तुझा तो पाय मुरगळला होता. हा हाच दुखतोय. तुझ्याचमुळे झालंय, तुझ्याचमुळे कळत नाही मला कोणतं दुखतोय. राहुल तेवढा पाय चोळून दे की. ए पळे. मी नाही चोळणार. वा 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 राहुल्या. अरे काय ऍक्टिंग करतोय तू? अरे असं वाटत आहे त्या कपडा लावा थुका आणि त्यात गालाचा घ्यावा मुका. माया जाऊ दे. हा नाही दाबून देत पाय, मी दाबून देऊ का? ए उंदरा हो तिकडे. उंदरा? ए राहुल्या अरे बघितलं का? अरे मला उंदरा म्हणली. त्या सख्या भावाला त्या लंगोट्या यारला उंदरा म्हणली ती. अरे काहीतरी बोल तिला. वैद्या जाऊ दे की, पोर आहे ते. अरे काय जाऊ दे. मी जर तुझ्या जागी असतो ना, पोर बिरा असती तरी एका झापटीत उतारी पाडली असती बघ. माहिती किती आहे ते. चल चल. होय बे उगाचच आलाय, ह्याच्यामुळे सगळं प्लॅनचा पचका झालाय. मला लगीन करा पाहिजे, आर्मी वाला नवरा पाहिजे. मला लगीन करा पाहिजे, आर्मी वाला नवरा पाहिजे. ओह काय ग माया, झोप झाली नाही वाटतं? नाही ना झाली झोप. कुठं गेलती झोप नाही झाली तुझी? अगं राहुलच्या घरी गेलते ना झोपायला. अगं पण गावला तर देवळात जातोय ना झोपायला. जातो की तो देवळात झोपायला, पण काल रात्री नाही गेला तो देवळात झोपायला. तू राहुल त्यांच्या घरी गेलती झोपायला? आता तेच तेच किती वेळा सांगायचं. राहुलच्याच घरी झोपायला गेले होते मी. मावशी काका पण असतील की? नाही ना, ती कुठेतरी बाहेर गावी गेलते. मग आम्ही दोघच होतो, दोघच झोपलो आणि रात्रभर आम्ही लय मस्ती घातली. आणि राहुल बाई त्याने तर झोपूच दिलं नाही मला. आता काय बोलू मी. होय ना. मी नाही, तुला माहितीये का पायाला लागले ना माझ्या. राहुलने त्याच्यावर औषध लावलं आणि गुणच आला की. अगं त्याचा हात काय मवाळे. राहुल बद्दल काय बोलू, सांगताच येत नाही. आणि तुला माहितीये आम्ही रात्रभर ना जागच राहिलो, झोपलोच नाही दोघं पण. राहुल सारखा जोडीदार ना भेटणं नशिबातच असतं, असं कुणाला पण नाही मिळत. राहुल सारखा जोडीदार माझ्याच नशिबात येतो. तुला तर माहितीच आहे राहुल किती काळजी घेतो माझी. होय. मी नाही, आता तू भर पाणी,
मला जाऊ दे आता घरी. आजचा माझा दिसलंय भारी जाणार बघ. वय मी भरते पाणी. आता तर काय तुला गोडच वाटलं असेल. आता मी गाणं म्हणत आले ना, असंच माझं आयुष्य. काय सांगू, जाऊ दे, जाते मी. जावा जावा. अंजीला सांगायला पाहिजे हे, नाही तर ही माया तिच्या मोहमायात गावलेला अडकून सगळ्याचा बट्ट्याबोळ करी. आता मिनीच्या डोक्यात तर बरोबर ठिणगी टाकली. अंजीच्या आयुष्याचा कसा भडकावणार. बूम. हुशारेस हुशारेस माया. असंच करत राहिलीस ना तर राहुल तुझाच आहे. आणि मायाच्या मोहमायेतनं कोणी वाचलंय का? मग राहुल कसं वाचल बरं? अंजे आता बघ, राहुल मायाचाच होणार. जाळ होणार तुझ्या आयुष्याचा आणि राहुल होणार माझा. जाळ होणार अंजीच्या आयुष्याचा जाळ होणार. माया चल असंच करत राह, म्हणजे राहुल तुझा आणि तू राहुलची. जाळ होणार अंजीच्या आयुष्याचा जाळ होणार. अंजी मला पेपर लय अवघड गेलं. तुला ग अंजी? अगं अशी गप काय बसली, बोल की. काय नाही ग, विचार करत होते. कसला विचार? मला पण सांग की, मी पण थोडा विचार करते. सूरजन भावनाचा विचार करत होते ग. अगं त्यांचा विचार तू कशाला करती? बाहेर ये यातून. मला तुला एक सांगायचंय. तो राहुल्या असं काय करील असं वाटलं नव्हतं. आता त्या रावल्यानं काय केलंय? काय केलं नाही विचार की. सगळं करून मोकळा झालाय. ए मिने, आता तू परत गोल गोल फिरून नको बोलू. काय झालंय ते सरळ सांग. अगं सकाळी माया आलती विहिरीवर. हा मग त्या मायाचं काय कौतुक करते? अगं ती रात्री रावल्याच्या घरी गेलती झोपायला. रावल्या एकटाच होता. देवा परमेश्वरा, काय काय झालं असं त्यांच्यात. मला काय फरक नाही पडत. अगं फरक पडत नाही कसं? उद्याच रावल्या बरोबर तुझं लग्न झालं आणि ती माया तुझ्या घरी आली, मग तर काय राहणंच मोकळं बाया. ए मिने, मला नाही करायचं त्या रावल्याशी लग्न. नको करू. पण मला काय रावल्याचं बाई हे पटलं नाही. आपल्याला काय करायचंय? तू ग बस. अंजली कुठं निघाल्यात? कॉलेजला चाललोय. पायी? ते पण आम्ही असताना? हो, आम्हाला पण कधीतरी तुम्हाला सोडवण्याचा चान्स द्या. या बसा. अंजी ते बघ रावल्या वैभ्या. नाही म्हणजे मी पण तिथंच चाललो होतो. मिनी, गाडीवर जागा नाहीये. अंजली बसल्यात ना, तू मागून ये. बस येत असेल बघ, त्याच्यात या. बाय. चालायचं? राहुल्या, अरे हे काय?